हा फोटो आहे ठाण्याच्या दिवा परिसरात राहत असलेल्या निशा शिंदेचा। 17 नोव्हेंबरला निशा तिच्या घराबाहेर खेळत होती। खेळता खेळता तिच्या जवळ कुठून तरी अचानक एक पिसळलेला कुत्रा आला। तो कुत्रा तिला चावला। कुत्रा चावल्यानं तिच्यावर डोंबिवलीमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुद्धा सुरू होते। निशाला रेबीजची 3 इंजेक्शनही देण्यात आली। बरी झाल्यावर तिचा वाढदिवसही साजरा केला। पण 21 डिसेंबरला बातमी आली ती म्हणजे ठाण्यातील 5 वर्षाच्या निशाचा रेबीजमुळे मृत्यू। एकीकडे निशाच्या मृत्यूच्या बातमीनं तिच्या घरचे, नातेवाईक, जवळचे सगळे सुन्न झाले होते। पण अंत्यसंस्कार आटपून गेले निशाचे वडील काही सापडत नव्हते। 2 दिवसांच्या शोधानंतर ते सापडले स्मशानभूमीत। पण निशासोबत नक्की काय घडलं? रेबीजचे इंजेक्शन देऊन सुद्धा तिचा मृत्यू कसा काय झाला? आणि तिचे वडील स्मशानभूमीत 2 दिवस का होते? सगळी स्टोरी पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सगळ्यात आधी ही घटना नेमकी कधी आणि कशी घडली ते आपण पाहूयात। तर दिवाच्या पूर्वेकडे भागात असणाऱ्या बेडेकर नगरच्या आगासन रोड परिसरात शिंदे कुटुंब राहायचं। त्यांना 5 वर्षांची निशा नावाची एक लहान मुलगी सुद्धा होती। आपल्या मित्र आणि मैत्रिणींसोबत घरासमोर असलेल्या जागेत खेळायचं असं तिचं रोजच चालू असायचं। असंच 17 नोव्हेंबरच्या रात्री साधारणपणे 9 ते 9:30च्या दरम्यान निशा नेहमीप्रमाणे घराजवळच्या परिसरात खेळत होती। थोडा वेळ खेळून झाल्यानंतर निशा जवळच असलेल्या एका कठड्यावर बसलेली। इतक्यात अचानक तिच्यावर एका पिसळलेल्या भटक्या कुत्र्यानं हल्ला केला। हल्ला इतका जोरात होता की त्या हल्ल्यात ती 5 वर्षांची चिमुरडी कठड्यावरून खाली पडली। खाली पडल्यानंतर त्या पिसळलेल्या कुत्र्यानं तिच्या गालावरती आणि खांद्यावरती जोरात चावा घेतला आणि तिला ओढायला सुरुवात सुद्धा केली। कुत्र्यानं केलेल्या अचानक हल्ल्यामुळे निशा पुरती घाबरून गेली आणि रडायला लागली। तिचं रडणं आणि ओरडणं ऐकून आसपासच्या लोकांनी तिच्याकडे धाव घेतली आणि तातडीनं तिला उचलून जवळच्या असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत चालवल्या जाणाऱ्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केलं। कुत्रा चावल्यामुळे तिच्या गालावर आणि खांद्यावर काही प्रमाणात जखमा सुद्धा झाल्या होत्या। त्यामुळे डॉक्टरांनी तिला तातडीनं ॲडमिट करून रेबीजचं इंजेक्शन दिलं आणि तिच्यावर उपचार सुद्धा सुरू झाले। सुरुवातीला ॲडमिट झाल्या निशाला रेबीजच्या प्रतिबंधक इंजेक्शनचा पहिला डोस देण्यात आला। त्यानंतर निशाला 20 नोव्हेंबरला दुसरा आणि 24 नोव्हेंबरला रेबीजचा तिसरा डोस देण्यात आला। सुरुवातीच्या उपचारानंतर निशाची तब्येत चांगली होत होती। तिच्या प्रकृतीत सुधारणा होत होती। त्यातच 3 डिसेंबरला निशाचा वाढदिवस असल्यानं घरातल्या लोकांसोबत तिनं आपला वाढदिवस साजरा केला। वाढदिवस असल्यानं निशा खूप आनंदात होती। होत असलेले योग्य उपचार, बरी होत असलेली निशा, त्यामुळे निशाच्या घरचे सुद्धा निर्धास्त होते। त्यानंतर निशाला 15 डिसेंबरला शेवटच्या उपचाराचा डोस सुद्धा देण्यात आला। ती आपला शेवटचा डोस घेऊन घरी गेली। मात्र त्यानंतर तिची परिस्थिती खराब व्हायला सुरुवात झाली। दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 डिसेंबरला निशाला अचानक खूप ताप आला। तिला अस्वस्थ वाटू लागलं। तिला पाण्याची भीती वाटायला लागली। डोकेदुखीचा त्रास सुरू झाला। ती स्वतःचं डोकं बेडवरती आपटायला लागली। जवळ येणाऱ्या लोकांना तिनं चावायला सुरुवात केली। अचानक आपल्या मुलीत असा बदल झाल्यानं तिच्या घरच्या लोकांना धक्का बसला। कारण निशावर गेल्या 1 महिन्यांपासून रेबीजचा योग्य तो उपचार चालू होता। तरी सुद्धा निशाला त्रास सुरू झाल्यानं तिच्या घरचे पुरते घाबरून गेले। त्यांनी निशाला तिचे उपचार ज्या शास्त्रीनगर रुग्णालयात चालू होते तिथं ॲडमिट करायला घेऊन गेले। पण तिथल्या डॉक्टरांनी निशाला होणारा त्रास पाहून तिला लगेचच मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगितलं। डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार निशाच्या घरच्यांनी तिला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तिच्यावर उपचार सुरू झाला। तेव्हा निशाचं वागणं, तिच्यामध्ये होत असलेले बदल पाहून निशाला रेबीज झाला आहे असं डॉक्टरांनी तिच्या घरच्या लोकांना सांगितलं। 4 दिवस निशावर मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। पण अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं नाही। 21 डिसेंबरला निशाचा मृत्यू झाला। नेहमी हसत खेळत असणाऱ्या आपल्या लहान मुलीचा असा अचानक मृत्यू झाल्यामुळं निशाच्या घरच्यांना धक्का बसला। आपल्या मुलीवर योग्य तो उपचार झाला नाही असा आरोप निशाचे मामा समाधान कदम यांनी केला। तर निशा अगदी ठणठणीत होती। पण 4था डोस घेतल्यानंतर तिची स्थिती बिघडली आणि तिला त्रास व्हायला सुरू झाल्यामुळं तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं। पण मृत्यू होण्याच्या आदल्या रात्री निशानं तिचा आवडता डाळ भात सुद्धा खाल्ला। पण 21 तारखेला तिची ऑक्सिजन पातळी अचानक कमी झाली। तिला अस्वस्थ वाटू लागलं आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं अशी माहिती निशाच्या आईनं माध्यमांना दिली। आता या सगळ्या प्रकरणावर कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्सचे प्राध्यापक डॉक्टर अशोक भोसले यांनी रेबीज आणि कुत्रा चावणं याबद्दल माहिती देताना म्हटलंय की कुत्रा चावल्यानं होणारा परिणाम हा नेमका तो कुत्रा पिसळलेला आहे का आणि तो नेमक्या कोणत्या भागात चावला आहे यावरती अवलंबून असतं। जर एखाद्याला घेतलेला चावा हा डोकं किंवा डोक्याच्या जवळच्या भागात असेल तर रेबीजचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असते। अशावेळी अँटी रेबीज लसींसह RIG म्हणजेच रेबीज इम्युनोग्लोबिलिन देणं फार महत्त्वाचं असतं।
साधारणपणे 3 ते 12 आठवड्यात रेबीजची लक्षणं दिसून येतात. त्यामुळं घरी पाळलेल्या कुत्र्यांचं लसीकरण करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. आता निशाच्या केसमध्ये तिला RIG दिलं होतं का नाही याचा तपास केला गेला पाहिजे. आता या सगळ्या प्रकारावरती KMDCच्या डॉक्टर दीपा शुक्ला म्हणाल्या की निशाच्या केसमध्ये 18 नोव्हेंबर रोजी पहाटे 1 वाजता तिला रेबीज विरोधी लस इम्युनोग्लोबुलिन दोन्ही देण्यात आलं होतं. सगळ्या गोष्टींची योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली होती. 16 डिसेंबरला तिला अचानक ताप आला आणि त्यानंतर तिला पुढील उपचारांसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आलं. आता या दोन्ही रुग्णालयांकडून सविस्तर अहवाल आल्यानंतर या केसचा तपास होईल. तर या घटनेनंतर अजून तरी कस्तुरबा रुग्णालयानं कोणताच प्रतिसाद दिलेला नाहीये. तर ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील म्हणाले की डोंबिवलीतील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असल्यानं या प्रकरणाची माहिती गोळा करत आहोत. वैद्यकीय अहवाल आणि लसीकरण रेकॉर्ड तपासल्यानंतरच या प्रकरणाचा तपास केला जाईल. थोडक्यात निशाला जरी रेबीजची इंजेक्शन दिली गेली असली तरी ती योग्य प्रकारे दिली गेलीत का, हॉस्पिटल प्रशासनाचा अहवाल काय आहे, या सगळ्या गोष्टींनंतर तिच्यासोबत नेमकं काय घडलं याचा तपास होणार आहे. एकीकडं रेबीजची इंजेक्शन देऊनही तिचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत होती, तर दुसरीकडं निशावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर निशाचे वडील हे कागदपत्र घेऊन येतो असं म्हणून निघून गेले, पण ते 2 दिवस घरी परतलेच नाहीत. आधीच घरातील लहान मुलगी गेल्यानं त्यातच निशाचे वडील गायब असल्यानं कुटुंबातील लोक घाबरून गेली. त्यांनी वडिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली. 2 दिवस शोध घेतल्यानंतर सुद्धा निशाचे वडील सापडत नव्हते. अखेर शेवटचा पर्याय म्हणून नातेवाईक स्मशानात पोहोचले, तर त्यांना ज्या ठिकाणी निशाचे अंत्यसंस्कार झालं त्याच ठिकाणी निशाचे वडील आढळून आले. कदाचित आपली मुलगी आपल्याला हाक मारेल आणि आपण तिला मायेनं जवळ घेऊ या आशेनं ते 2 दिवस तिथंच बसून होते. अखेर त्यांना कसंबसं समजावून नातेवाईकांनी घरी आणलं, पण निशाच्या अचानक जाण्यानं तिच्या वडिलांना जबर धक्का बसला हे त्यांच्या वागण्यातून दिसून येत होतं. आता या सगळ्या प्रकरणात हॉस्पिटलने निशावर केलेल्या उपचारांची चौकशी केल्यानंतरच सत्य बाहेर येईल. पण तोपर्यंत निशाच्या जाण्यानं 2 दिवस तिचे अंत्यसंस्कार केलेल्या स्मशानभूमीत बसून राहिलेल्या तिच्या वडिलांचा चेहरा मात्र अजूनही शोधत राहील, निशाला आणि तिच्या निरागस हसण्याला.